तुळजापूर येथील नगर परिषद निवडणूक जी आहे ती गाजली होती आणि त्या ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी सत्ता खिचून आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात ते विजयी झालेले आहेत। आता स्वतः विनोद गंगणे आपल्याबरोबर आहेत। महाराष्ट्रात चर्चा तुमची महाराष्ट्राच्या आमची कामाची असं पाहिजे दादाचं काम आहे हो दादाचं नावाच्या त्याला बघून माझं नाव जोडलं जाते नाव जोडलं जातंय। म्हणजे बघा तुळजापूरची चर्चा आता जिल्ह्यात 8 नगरपालिका होत्या, महाराष्ट्रात तर बहुसंख्येने होत्या, परंतु तुळजापूरची चर्चा म्हणजे फक्त ड्रग्ज प्रकरणामुळे झाली आणि तुम्ही त्याला हार मानली नाही, तुम्ही विजय खिचून आणला। काय काय केलं? पण इलेक्शन व्हायच्या आधी रोज माझ्या बातम्या लागत होत्या, पण आम्ही विजयी झाल्यावर आमचे जेवढे विजयी उमेदवार झालेत, अध्यक्षपदाचा उमेदवार विजय झाला, रामरावच्या नेतृत्वाच्या लोकांनी सचवलाय ती काय दाखवलं गेलं मीडियात परत? ही शंका तुम्हाला? हा माझा प्रश्न आहे मीडियाला की आधी ज्या पद्धतीनं रामदादाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला माझ्या माध्यमातून, मग दादावर जी लोकांनी सचवलं जनतेनं तो काय दाखवला गेला नाही परत? ठीक आहे, आम्ही आता आलोच की तुमच्याकडे। मग आलो पण विजय काल झाल्यानंतर की दादाच्या जे विजन होतं तुळजापूरच्या विकासाचं 18+ अध्यक्ष बहुमताने काही उमेदवार एवढ्या मतांनी निवडून आलेत की जिल्ह्यात एखाद्या मतांनी निवडून आलेत। मग असं का दाखवलं गेलं नाही की ज्या माणसानं एक दादाचा जी विकासासाठी जे प्रयत्न चालू आहे सध्या आणि ही 4थी टर्म आहे की दादाच्या विश्वासावर ही सत्ता आली। विरोधक आक्रमक होते म्हणजे तुम्हाला निवडणुकीतून ही करण्यासाठी, पण तुम्ही ते ही होऊ दिलं नाही, त्याच्यासाठी फार तुम्ही म्हणजे ही केलं, प्रयत्न केलेत? मी प्रयत्न केले। इथल्या तुळजापूरच्या नागरिकांचा विश्वास आमच्या टीमवर होता। मी तुम्हाला ह्याच्या आधी बी मतदान केंद्रावर तुम्ही बाहेर आमची मुलाखत घेतली होती आमची, त्यावेळी ते सांगितलं होतं की दादावर तुळजापूरच्या लोकांचा विश्वास आहे आणि आमच्या टीमवर, कारण आमची टीम कामच करते। ह्यात किती कुठला नगरसेवक किती निवडून आला बघा, मी नगराध्यक्ष म्हणून माझी मंडळी 2दा आल्यात, मी 3ऱ्यांदा निवडून आलोय नगराध्यक्षासाठीच। तुम्ही सर्व 3दा निवडून आलेत, तुम्ही सर्व नगरसेवक बघा 2दा 3दा निवडून आलेले, पंडितराव तर 5दा निवडून आलेत। म्हणजे कामच बोलतंय ना, एका ठिकाणी एक वेळेस 5 वेळेस नगरसेवक निवडून येत असतील, ते काम करतात म्हणून निवडून येतात ना। बरोबर। आता तुळजापूर शहरासाठी जवळजवळ आता म्हणजे बघा 3.5-4 वर्ष झालं असेल नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि आता तुम्ही त्याच्यावर गादीवरती त्या विराजमान झालात। आता तुळजापूर शहरासाठी काय विजन आहे तुमचं, काय करणार आहात? विजन म्हणजे दादांनी जे तुळजापूरसाठी एक सुंदर असा विकासाकडे जी तयार केला आणि त्यांचा जी प्रामाणिक प्रयत्न आहे तो आम्ही साकार करण्यासाठी आमची टीम संपूर्ण चेहरा महाराजी बदलायचा आहे। ह्याच्या आधी दादाने बदललेला आहे, ह्याच्या पुढे भाविकांच्या व्यापाऱ्यांच्या जी सुविधा चांगल्या पद्धतीनं दादाचा जे उद्देश आहे की तुळजापूर ही महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे, ही 100% आमची टीम त्या पद्धतीनं दादाच्या मागे आम्ही जी दादाची निर्णय घेतील त्यासोबत सर्व टीम आहे, त्याच्यामुळेच जनता आमच्या मागे राहिली। आता सुरुवातीला तुम्ही कुठलं शहरातलं काम हाती घेणार आहात की ते तुळजापूरमध्ये सुधारण्यामध्ये भर टाकेल? आता सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्वच्छतेचं आहे, कारण स्वच्छतेबद्दल काय झालं प्रशासक असल्यापासून काही नगर परिषदच्या जी 15 आयोग असेल 14 ह्याचं पेमेंट कुठल्याच नगरपालिका वेळेला न मिळाल्यामुळं इथल्या स्वच्छतेच्या कर्मचाऱ्याचे पगार राहत नाहीत, मिळत नाहीत त्यांना। आणि आता आम्ही दादा पाठपुरावा करून DPDPच्या माध्यमातून शहर ही तीर्थक्षेत्र असल्यामुळं त्याला निधी वाढवू द्यावा ही आमची मागणी राहील। शहर आधी स्वच्छ करून व्यवस्थित नागरिकांना ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत, पाणी पुरवठा असेल ह्याला आधी भर दिला जाईल। आता 18 कोटीच्या माध्यमातून जी दादाचं विजन आहे 100% चांगल्या पद्धतीने केलं जाईल। तुम्ही विजय खिचून आणला, विरोधकाला काय सांगाल तुम्ही आता? विरोध म्हणजे कोण? बोंब ह्यांना काय सांगायचं? माझं एक म्हणणं आहे, बोंबलणाऱ्यांनी बोंबलतच राहावं आणि आम्ही काम करत आहोत, ती बोंबलत आहे फक्त, आम्ही काम करत जातो, त्यामुळंच तुळजापूरची जनता ही आमच्या सोबत आहे। माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, तुळजापूरमध्ये व्यसनधीनतेचं प्रमाण वाढलंय असं सगळे बोलतात, तुम्ही काय सांगाल ह्या नव्या पिढीला? काय म्हणजे तुमच्या माध्यमातून काय हे आव्हान करणार आहे नव्या पिढीला? तुम्ही प्रश्न चांगला विचारला। व्यसन तर कुणीच करू नये, कारण त्याचे भोग मी भोगलेले, येणाऱ्या पिढीने भोगू नये इथं मला। पण जी बोंबलते ह्यांना माझं एक आव्हान आहे, मी का आमच्या बोंबलू नका म्हणा होतं। आता ज्यांचे जेवढे उमेदवार निवडून आलेत
त्यातल्या धुतल्या तांदळाला कोणता त्यांनी आधी सांगावा, त्यांचे धंदे काय त्यांनी सांगावे, जी निवडून आलेत. आणि त्यांच्या आईचं दूध जर त्यांनी पिलं असेल तर तुळजापूरले दारूधंदे मटका जुगार ही बंद करण्यासाठी त्यांनी आंदोलन उपोषण त्या खासदारानं करावं ही माझं त्यांना चॅलेंज आहे. निका बोंबलाच नाही. मग तुम्ही आता पहिला पाऊल उचला, आम्ही तुमच्या मागाव बोकस बोलायचं नाही. हे असं आहे ती तसं सगळ्याचं रेकॉर्ड काढायचं ते बंबाबंब करणार. आणि तुळजापूरला जेवढे आवेदन धंदे आहेत त्यांनी बंद करण्यासाठी निवेदन द्यायचं. त्याच्या मागं आम्ही आहो. पहिले त्यांच्या लोकांची बंद करायची आधी हे सगळे आवेदन धंदे, मग आम्ही त्यांच्या उभं राहू आणि तुळजापूर आपण रिकामं करू. आमदार खासदारांनी तुम्हाला टार्गेट केलं तर असं वाटतंय? मी काय म्हणलं बोंबाबोंब करण्याचं नादी मी लागत नाही. त्यांना माझा आता ह्या माध्यमातून एकच सवाल आहे. एक वेळ ज्यांनी फक्त आयुष्य एकच वाढायचे 20 वर्ष 25 वर्ष आहे, माझा बाप मारला. अहो जी माणूस आपला बाप मारला म्हणून याचं राजकारण करते त्यांनी विकासाचं काय केलं का? मी मध्ये विचारलं त्याच्या खासदार निधीतून 5 लाख रुपये निधी दिला का? तुळजापुरातला 1 लाख बक्षीस देतो म्हणलं. केला का त्यांनी? निधी दिला का? त्यांनी विकासावर बोललेत का आता इलेक्शन मध्ये काय? कारण विकास त्यांनी जिथे जिथे हिंडले ना बोळात तिथे त्यांना रोड नाल्या त्यांच्या पायाला मातीच लागलेला आहे. त्यामुळे त्यांना लाज वाटेल ती ना दादांनी एवढा विकास तिथं केलाय. आपण एकच मुद्दा घेऊ पिटू का? पण दादाचा आशीर्वाद एवढा मोठा होता, त्यांच्या मागं काम केलेल्या लोकांचीच फळी होती म्हणून आम्हाला निवडून दिली. ओके. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.